हॅलो, मी राधा. स्वागत आहे तुमचं आपल्या राधानगरीमध्ये. आज आपण कुठल्या विषयावर बोलणार आहोत? आज आपण बोलणार आहोत जेवण मुलं खात नाहीत या प्रश्नावर. तर मुलं सगळ्याच वयाची खात नाहीत. म्हणजे छोटी वर्ष 2 वर्षाची पण खात नाही, 3-4 वर्षाची पण खात नाही, 7-8 वर्षाची पण खात नाही, 14-15 वर्षाची पण खात नाही. सगळ्याच मुलांचे प्रॉब्लेम्स आहेत ना. आपण काय करूया, आपण हा एक व्हिडिओ एवढा मोठा बनवण्यापेक्षा छोटे छोटे व्हिडिओ बनवूया. तुमचं मूल ज्या एजचं असेल त्या एजनुसार तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. सगळ्यात पहिले आपण बघूया एक 3 ते 4 वर्षापर्यंतच्या मुलं, म्हणजे ज्या वयापासून मूल खायला सुरुवात करतं 3 ते 4 वर्षाचं होईपर्यंत तो व्हिडिओ आपण बघूया आता. तर सुरुवातीचे 2 वर्ष तर डॉक्टर तुम्हाला सांगतो की स्ट्रिक्टली ब्रेस्ट फिडिंगवर ठेवा आणि सोबत साईडला काहीतरी खायला सुरुवात करा. तर तुमच्या डॉक्टरच्या सल्ल्यानेच करा, जसे तुमचे डॉक्टर म्हणतात त्यानुसार करा. डॉक्टरने सांगितलं तुम्ही ब्रेस्ट फिडिंग सोबत काहीतरी साईड बाय साईड देऊ शकता तर द्या. अदरवाईज डॉक्टरने सांगितलं स्ट्रिक्टली ब्रेस्ट फिडिंग ठेवा तर ते बघा. पण जेव्हा केव्हा तुम्ही त्यांचं खाणं सुरू करता तेव्हा अवॉइड करायच्या 3 महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला आज सांगणार आहे की या 3 गोष्टी जर तुम्ही त्या वयात अवॉइड केल्या ना तर कदाचित तुम्हाला माझे पुढचे व्हिडिओज बघायला गरजच पडणार नाही, कारण तिथेच तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातील. सगळ्यात पहिली चूक, ज्या वेळेला मूल खायला सुरुवात करतं, चव घेत असतं नवीन गोष्टींची, त्यावेळेला काही गोष्टी देणं टाळा. म्हणजे कसं की तुम्ही चॉकलेट किंवा अशा काहीतरी गोष्टींची जर चव त्यांना आधी दिली तर ते नॉर्मल गोष्टी खाणार नाहीत. मग ही जी गोष्ट आहे ना की तुम्ही चॉकलेटची वगैरे चव जेव्हा त्यांना देऊन दिली तर त्या बाकीच्या गोष्टींना तुम्हाला बाकीच्या चव जेव्हा तुम्ही द्यायला जाल त्यावेळेला ते मूल नको म्हणेल. त्यापेक्षा ही गोष्ट देणंच टाळा त्यांना. सुरुवातीला त्यांना खाऊ द्या, साध्या गोष्टी खाऊ द्या. मग ज्यावेळेला तुम्ही त्यांना खाऊ घालताय सूप वगैरे, ज्यावेळेला डॉक्टर सांगतील की त्यांना सूप द्या त्यावेळेला ते टेस्टी बनवा. मुलांना पण टेस्टी लागतं खायला. साधं काहीतरी खूप मिळमिळीत बनवलेलं मुलांना नाही आवडत. ते टेस्टीच बनवा आधीपासनं. त्यांना सवय लागते छान खायची, टेस्टी खायची. सेकंड चूक जी पॅरेंट्स करतात की माझं मूल खातच नाही, मी त्याला भरवायला बघते, ते खातच नाही म्हणून मी त्याला टीव्ही किंवा मोबाईल देते. तर नाही, टीव्ही किंवा मोबाईल नका देऊ सुरुवातीपासून. का नाही मी सांगते. तुम्हाला वाटतं की माझं मूल असं खाताना चतकोर पोळी पण खात नाही, पण ज्यावेळेला मी त्याला टीव्ही लावून देते किंवा मोबाईल आता देते त्यावेळेला ते अर्धी पोळी किंवा 1 पोळी पण खाऊन घेतं. तुम्हाला वाटतं चला बरं माझ्या बाळाच्या पोटात अन्न चाललंय. नुसतं पोटात अन्न जाऊन उपयोग नसतो. त्या अन्नाचं टेक्स्चर, चव हे मुलाला कळलं पाहिजे. तेव्हा ते मोठं होऊन छान चवीने सगळ्या गोष्टी करणार. प्रत्येक गोष्टीला नाक नाही मुरडणार. हे जर तुम्हाला करायचं आहे तर त्याला टीव्ही किंवा मोबाईल देऊ नका. ज्या वेळेला ते देते ना त्यावेळेला त्याला त्याची भूक कळत नाही, त्याला टेक्स्चर कळत नाही, त्याला चव कळत नाही आणि ते नुसतं खात असतं. पोटात आपण त्याच्या ढकलत असतो आणि तो खात असतो. तर ही एक, मग तुम्ही म्हणाल जर हे असं करायचं तर ते खाणार कसे? खूप सोपं आहे. तुम्ही ना त्याच्याबरोबर खूप बोलायचं. म्हणजे काय तर त्यांना गोष्टी सांगायच्या का, राईम्स म्हणून दाखवायचे का? नाही, काही गरज नाही. प्रत्येकाला राईम्स आल्याच पाहिजे, तेवढं वेळ असला पाहिजे किंवा गोष्टी तुम्हाला माहिती असल्या पाहिजे असं काहीही गरजेचं नाहीये. खूप सोपं आहे. तुम्ही त्याच्याबरोबर ना जनरल विषय बोला. माहितीये तुझे बाबा लहान होते ना तर असं करायचे, माहितीये मी लहान होते ना मला माझी आई असं खायला घालायची, हे बनवून द्यायची. तुला माहितीये आपली आजी, आपली मावशी, आपल्या यांच्याबद्दलच्या गोष्टी सांगा. आवडतात मुलांना. आणि ह्या गप्पा मारता ना मुलं खूप छान खायला लागतात. मग तुम्हाला त्यांना टीव्ही किंवा मोबाईल द्यायची गरज पडत नाही, मिक्सरला लावायची गरज पडत नाही. त्यानंतर ना अजून एक चूक पॅरेंट्स करतात, ते म्हणजे फिरत खायला घालतात. म्हणजे मूल एका जागी बसून खात नाही, ते कंटाळतं म्हणून ते जातं त्याच्या मागे फिरून खायला घालतं. नाही, ती सवय नका लावू. तुम्हाला पाहिजे तर हायचेअर घ्या आणि त्याच्यावर बसून खायला घाला. पण माझं मत म्हणाल तर मला हायचेअर नाही आवडत. मुलांना अडकवून ठेवून जबरदस्तीने खायला घातल्यासारखं वाटतं. त्यापेक्षा आपल्या ट्रेडिशनल पद्धतीने जाऊया ना. छानपैकी मुलांना जमिनीवर बसू द्या किंवा डायनिंग टेबलवर बसू द्या आणि तुम्ही त्याला एका जागी बसून खायची सवय लावा. त्याला सांगा हे खाणं झालं ना की आपण खेळूया. मी तुझ्याबरोबर बॉल खेळणार, बॅट खेळणार, सगळं खेळणार. आपण डॉल खेळूया, सगळं खेळूया. पण त्यासाठी आधी तू या जागी बस आणि खाऊन घे. मूल खायला लागतं, त्यांना खायला जमतं, आवडतं. अशी सवय लावा. या 2-3 गोष्टी टाळा. सगळ्यात पहिले तर त्यांना फिरत खायला घालू नका. टीव्ही किंवा मोबाईल घेऊन खायला घालू नका. जेवण मिक्सरला लावून खायला घालू नका. पॅरेंट्सना असं वाटतं की आता सेरेलॅक वरून मेन फूडवर येतात आहे,
तर आपण त्यांना जर मिक्सरला लावून दिलं तर मूल पटकन खाईल. हो, त्यावेळेला ते मूल पटकन खातं, पण मोठं होईपर्यंत पण त्याला चव कळतच नाही, त्याला टेक्स्चर कळत नाही खाण्याचं. कारण मिक्सरला लावलेलं असतं, सगळं मिक्स केलेलं असतं, टेक्स्चर बदलून जातं. त्यांना पोळी कशी खातात आणि भात कसा असतो हे कळतच नाही. त्यामुळे मिक्सरला लावणं टाळा. त्यांची लाळ त्यामध्ये मिक्स झाली पाहिजे. हे तुम्हाला पण माहिती आहे की जेवण करताना कंपल्सरी आहे की त्यांची लाळ जेवणामध्ये मिक्स होऊन ते जेवण गेलं पाहिजे, तर ते त्यांना पचणार. मग नुसतं गिळण्याच्या सवयी लावण्यापेक्षा त्यांना मिक्सरला लावू नका. छोटे ज्या वेळेला तुम्ही पोळी देता त्यावेळेला पोळी वरणामध्ये कुस्करून ठेवा थोडा वेळ, आणि नंतर अजून थोडं वरण पातळ पाणी घालून मिक्स करून तसं द्या. खातं मूल. सुरुवातीपासून तुम्हाला 1-2 दिवस त्रास देईल, कारण सेरलॅक वरून ज्या वेळेला याच्यावर येतं घशाला थोडासा फरक जाणवतो, मूल त्रास देईल. पण त्रास दिलाय म्हणून चला लगेच आपण त्यांना मिक्सरला लावून टाकू असं करू नका. याचा प्रॉब्लेम होतो की नंतर मूल खायलाच शिकत नाही. खूप लहानपणीपासून दात यायची पण गरज नाही. ज्या वेळेला हिरड्या मजबूत होत असतात मुलांच्या त्यावेळेला सुद्धा मूल खातं, चावून खातं. त्या कडक हिरड्याने सुद्धा मूल चावून खातं. फक्त तुमच्यामध्ये थोडे पेशन्स हवे. या 2-3 गोष्टी जर टाळल्या तर तुमच्या मुलांना खायला त्रास कधीच होणार नाही. त्याला घरभर फिरून खायची सवय लावू नका. गार्डनमध्ये गेले, डबा घेऊन गेले, खाऊ घालून दिलं असं करू नका. सेकंड, त्यांचं फूड कधीच मिक्सरला लावून खायला घालू नका. हाताने मिक्स करा, खूप छान बारीक करा आणि खायला घाला, त्यांना सवय लागते. थर्ड चूक म्हणजे त्यांना कधीही चुकून मोबाईल किंवा टीव्ही देऊन मोबाईल किंवा टीव्ही समोर बसून त्यांना खायला घालू नका. या जर गोष्टी तुम्ही या वयामध्ये टाळल्या, पुढे चलून तुमची मुलं खूप छान खातील, कधीच त्रास देणार नाही आणि सवयच लागून जाईल त्यांना खायची. तर होप तुम्हाला हे आवडेल आणि हे प्रयत्न करून बघा घरी तुमच्या मुलांबरोबर. जर ते सक्सेसफुल झाले तर मला कमेंट्समध्ये सांगा, आणि जर नाही झाले, माझी मदत हवी आहे, तरी मला कमेंट्समध्ये सांगा. मी प्रत्येक कमेंटला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. आय होप यू लाईक द व्हिडिओ. बाय बाय.